नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. बाजारातून बटाटा खरेदी करताना बटाटा हिरवट रंगाचे डोळे खोल गेलेले कोंब फुटलेले बटाटा घेऊ नयेत. वजनाला जड व जुने किंचित लालसर रंगाचे गुळगुळीत बटाटा घ्यावे. नवीन बटाटा लवकरच कुजतात. ते चिकट देखील असतात. त्याची साले थोडी थोडी निघालेली असतात. असे बटाटे जास्त प्रमाणात घेऊ नयेत. तर बाजारातून बटाटे खरेदी करताना प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स फॉलो नक्की करा. टिप नंबर 2. दिवसातून 2 ते 3 वेळा ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. ग्रीन टी पिल्यामुळे फॅट्स लवकरच बर्न होतात. यामुळे पोटाचा घेर देखील आपला कमी होऊ शकतो. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 2. चहाचा उरलेला चोथा फेकून न देता त्या चोथ्यात थोडे पाणी घालून पुन्हा 2 मिनिट उकळवा व थंड झाल्यावर हे पाणी गाळून गाळलेल्या पाण्याने आरसा, खिडक्याच्या काचा पुसाव्यात. त्या एकदम चमकदार होतील. टिप नंबर 3. झटपट बटाटे उकडण्यासाठी बटाट्यासोबत थोडीशी हळदही त्यामध्ये घाला. यामुळे वेळेची बचत देखील होईल. तसेच आपल्या वेळेसोबतच आपल्या गॅसची देखील बचत होईल. टिप नंबर 4. नारळाच्या पाण्यात इतर फळापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइट्स असतात. नारळाच्या पाण्यातून नैसर्गिक शुगर मिळते. त्यामध्ये कृत्रिम कॅलरीज नसल्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही व शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तर लठ्ठपणा वाढू नये यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 5. रोज सकाळी गरम पाणी पिणे पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. गरम पाण्यात लिंबू, आले टाकून पिल्यास पोटाची चरबी सहज विरघळते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी ही ट्रिक्स आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टिप नंबर 6. उलटी होत असल्यास कांदा खावा किंवा होंगावा. तसेच फिट असल्यास कांदा फोडून नाकाजवळ धरल्यास फिट आलेला माणूस एकदम बरा होतो. टिप नंबर 7. लघवीचा त्रास होत असेल तर कारल्याच्या पानाचा 1 कपभर रस चिमूटभर त्यामध्ये हिंग घालून प्यावा. टिप नंबर 8. जर एखाद्या महिलेला अपचनामुळे पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती एक गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नये. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कॅन्सर देखील असू शकतात किंवा गर्भाशयासंबंधी कॅन्सर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असू शकतो. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 9. असे बरेचदा घडते की स्त्रिया जास्तीचा भात बनवतात आणि उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवतात. तांदूळ 24 तासापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवण्याचे चूक करू नका. कारण भाताला फ्रीजमध्ये बुरशी लागू शकते व त्यातील बॅक्टेरिया कॅन्सरच्या गाठी तयार करू शकतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. मध आणि मनुका याच्या दोन्हीमध्ये फॉलिक ॲसिड असते. यामुळे महिलांना गरोदरपणात याचा खूप जास्त फायदा होतो. अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 11. देवीचे वर्ण असल्यास आवळा व तीळ दुधात वाटून घ्या व त्या ज्या ठिकाणी देवीचे वर्ण आहेत त्या वर्णावर लावा. यामुळे देवीचे वर्ण हळूहळू कमी होतील. प्रत्येक सुगरणींसाठी खास टिप नंबर 12. आपल्याला नेहमीच लागणारे सांबर बनवताना त्यासाठी डाळ शिजवत ठेवताना त्यात सालीसकट लाल भोपळा बारीक चिरून त्यामध्ये घालावा. त्यामुळे सांबर दाट होते व आपल्याला भोपळ्यातील जीवनसत्वे देखील मिळतात. तर सांबर बनवताना ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 13. स्ट्रॉबेरी या फळात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.
यामुळे रक्तात गुठळी होण्याची शक्यता नसते. टिप नंबर 14. लसूण सोलण्यास वेळ नसेल तर लसणाचा कांदा हातात धरून किसणीवर किसावा. लसणाचा किस लगेच खालती पडेल व साले वरती राहतील. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 15. मेहंदी चांगली रंगावी म्हणून हातांना लावलेली मेहंदी सुकल्यावर थोडी उष्णतेची आच मेहंदीला द्यावी आणि नंतरच हात धुवावेत. टिप नंबर 16. लोणी कडवलेल्या भांड्यात तळाशी खरवड जमा होते. ती काढण्यासाठी पातेल्यात थोडेसे खडे मीठ व पाणी घालून ते उकळावे. त्यामुळे ती सुटून राहते. तर लोणी बनवल्यानंतर ते पातेले एकदम स्वच्छ ठेवण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 17. घरातील फुटलेली चिनी मातीची भांडी किंवा काचेची भांडी किंवा काचेच्या वस्तू असतील तर त्या पुन्हा जोडण्यासाठी चुना व सोडियम सिलिकेट समप्रमाणात घेऊन त्याने फुटलेली चिनी मातीची भांडी किंवा काचेची भांडी किंवा काचेच्या वस्तू असतील तर त्या जोडाव्या. तर फुटलेल्या वस्तू पुन्हा जोडण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 18. आवळा काठी जाळून त्याची पूड तेलात घालून लावली असता खरूच बरी होते. अत्यंत सुगरणींसाठी उपयुक्त टिप नंबर 19. भरितासाठी वांगी भाजताना डायरेक्ट गॅसवर न भाजता गॅसवर जाळी ठेवून भाजावी. यामुळे गॅसचे बर्नर खराब होणार नाहीत. टिप नंबर 20. अंड्याचं आमलेट बनवताना ते चवीला एकदम परफेक्ट यावं म्हणून आधी कांदा टोमॅटो चिरून घ्या आणि त्यावेळी त्यात तिखट मीठ घाला. नंतर अंड फेटून मिक्स करा आणि आमलेट बनवा. यामुळे आमलेट एकदम परफेक्ट व चवीला देखील एकदम टेस्टी असंच होईल. टिप नंबर 21. डोळे आणि किंवा शरीर खूप पांढरे पडले असेल तर ती पांढऱ्या कावीळाची लक्षणे आहेत हे समजावे आणि लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका. टिप नंबर 22. जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांना दररोज भिजवलेले एक अक्रोड 1 ते 2 चमचे काळे हरभरे तसेच बदाम खायला द्यावे. अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 23. कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानाचा चमचाभर रस मधासोबत घेतल्यास आराम मिळेल किंवा अडुळसा सिरप घेतले तरी फायदा होतो. तर खोकला घालवण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय एकदा करून बघा. टिप नंबर 23. बरेचदा चपात्या बनवलेलं पीठ म्हणजेच कणिक शिल्लक राहते. अनेक महिला त्या फ्रीजमध्ये ठेवतात व फ्रीजमधील कणिक वापरतात, पण ती फ्रीजमध्ये काळी पडते व त्या कणकेच्या चपात्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतात. घरातील लहान मुलांना तर त्या चपात्या बनवलेल्या चुकूनही देऊ नये. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 24. पॅकेटचे दूध आणल्यावर ते लगेच पातेल्यात काढून घ्यावे. रात्रभर तसेच दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचे बारीक बारीक कण दुधामध्ये मिसळतात. टिप नंबर 25. वरणफळं बनवताना जेव्हा पण आपण चकोल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये, कारण त्या वरणामध्ये टाकताच त्याचे पाणी होऊन जाते आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाही, त्याचा गोळा होतो. स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत महत्त्वाच्या व सुगरणींच्या कामी येतील अशा व निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.